राजांनो, सरासरीचा अशा क्वेश्चन आणि अशा क्वेश्चनला खूप जास्त टाइम लागतो. हा टाइम कसा रिड्यूस करता येईल ते आपण ह्या क्वेश्चन मध्ये बघू. एका कक्षेमध्ये 12 विद्यार्थी ज्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे आणि दुसऱ्या क्लासमधले 16 विद्यार्थी आणि त्यांची सरासरी 23 वर्ष आहे, तर सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित सरासरी वय किती? आता मागच्या क्वेश्चन मध्ये जेव्हा बघितलं आपण, मागचा क्वेश्चन जेव्हा टाकला होता तेव्हा त्याच्यामध्ये दोघांची संख्या समान होती. तुम्ही म्हणे वेगळी संख्या आली तर काय करायचं? तर असं करणार, वेगळं काहीच नाही, 4 त्रिक 12, 4 चौक 16. ठीक आहे, सरासरी अज्युम करून घ्या. मी मानतो सरासरी 20 आहे. शक्यतो ज्या संख्या दिलेल्या असतील त्यांच्यातली छोटी संख्या सरासरी माना, म्हणजे काहीतरी ऍड होणार. आणि काय ऍड होणार? इथं 20च आहे, इथं पण 20 मानली म्हणजे 0 गुणिले 3 शून्यच. इथं 23 आहे, 20 पेक्षा किती जास्त? 3 ने. 3 गुणिले 4, 4 त्रिक किती? 12. आणि हे 12 कोणा एकट्याचे नसणार, हे दोघांमध्ये वाटलं जाणार. किती लोकांमध्ये? 4 आणि 3 किती लोक? 7. मग 7 एक 7, 7 एक 7, 5 उरले, 50 झाले, 7 7 49, 1.7, 20 आणि 1 21.7 हे असणार त्यांचं सरासरी वय. या क्वेश्चनला याच्यापेक्षा शॉर्ट मेथड भेटणार नाही राजांनो. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.